जय हरी. एकादश स्कंध भाग 145. आज आपण 11व्या अध्यायाला सुरुवात करतोय. तर यामध्ये थोडासा आपण परिचय करण्याचा प्रयत्न करून घेऊया की काय काय असणार आहे यामध्ये. तर नाथांच्या भागवतामध्ये विस्ताराच्या दृष्टीनं तसंच वेदांताच्या दृष्टीनं आणि साधनेच्या दृष्टीनं जे अध्याय उत्तम म्हणता येतील त्यापैकी हा 11वा अध्याय. इतकंच नाही तर मुक्त पुरुषाच्या अवस्थेचं इतकं सर्वांग परिपूर्ण वर्णन नाथांच्या इतर ग्रंथातच काय परंतु मराठी वाङ्मयात इतरत्र सापडणं मुश्किल आहे. एक बोलू का की आपल्याला आपल्या सद्गुरूंचं जरा जास्तच कौतुक असतं नाही का. आणि का असू नये हा निसर्गाचा नियमच आहे. आत्मसाक्षात्कार होऊन साधक पूर्णावस्थेस पोहोचला म्हणजे त्याच्या देहाची अवस्था कशी राहते, त्याचं मन कसं काम करतं, त्याचा दृष्टिकोन कसा असतो, त्याचा जगाला काय उपयोग होतो, या प्रश्नांचं सूक्ष्म वर्णन या अध्यायात सापडतं. त्याचप्रमाणे जीवाची व्याख्या करून शिवाशी त्याचा संबंध कोणता असतो याचंही स्पष्ट वर्णन या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. प्रारब्धाची मर्यादा कुठपर्यंत मानावी याचं विवेचन करून नाथांनी मानवी जीवनातील प्रयत्नांचं स्वरूप आणि स्थान निसंदिग्धपणे मांडलं आहे. पण या सिद्धांताच्या गोष्टी प्रत्यक्ष व्यवहारात उतरत नाहीत तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही हे स्पष्ट करून शुष्क शब्दज्ञानाचा नाथांनी निषेध केला आहे. स्वभावतः चंचल असणारं मन वासनेनं लिडबिडलेलं असतं. आता लिडबिडलेलं म्हणजे कसं, आपण जेव्हा पोतेऱ्याने जमीन सारवायचो पूर्वीच्या काळी तेव्हा माती आणि शेण याने तो जो कपडा आहे पुसण्याचा तो इतका लिडबिडलेला असायचा की त्यातून माती आणि शेण हे बाजूला करणं अशक्य व्हायचं. तसं आमचं हे जे चंचल मन आहे ते वासनेनं लिडबिडलेलं असतं. भक्तीची साधना केल्याशिवाय मन निर्वासन होऊन आत्मस्वरूपी स्थिर होण्यास योग्य बनत नाही. भक्ती म्हणजे भगवंताच्या चरणी निस्वार्थ प्रेम. असं प्रेम करायला शिकणं हेच साधकाचं मुख्य काम आहे. प्रेम रसमय असतं, ते सगुणावर लवकर चिकटतं. म्हणून सगुण मूर्तीची पूजा अर्चा आणि तिचं कीर्तन नामस्मरण मनापासून केलं तर मन सात्विक भावानं भरून जातं. अशा रीतीनं प्रेमपूर्वक सगुणोपासना करणाऱ्या साधकाला संतांची गाठ पडते आणि त्याचं साह्य या सगळ्या साधू संतांचं त्याला साह्य मिळतं आणि मग तो भगवंताच्या कृपेला पात्र होतो. स्वरूपाचं साक्षात ज्ञान झाल्यानंतर देखील सिद्ध झालेला पुरुष भगवंताची भक्ती करतच राहतो. त्याच्या संगतीनं अनेक अज्ञानी लोकांचा उद्धार होतो. ज्या समाजात भगवंतासाठी जगणारे असे बरेच लोक असतात तो श्रीमंतीत कदाचित लोळणार नाही परंतु सुखी मात्र होईल यात शंकाच नाही. आणि ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे तर सद्गुरू हा महामेघ असतो. सच्चिदानंदाचा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे साधकाचा जीव आनंदानं आत बाहेर भरून जातो. आनंद रसमय आहे, स्नेहमय आहे, प्रवाही आहे. म्हणून नाथांनी श्री सद्गुरूला मेघाचं रूप दिलं आहे. उपमा दिली आहे म्हणा तुम्ही, महामेघाची उपमा दिली आहे असं म्हणूया. ज्याप्रमाणे दृश्यातील मेघ पाण्यानं शेत भिजवतो, नदीला पूर पसरवतो, त्याचप्रमाणे परमात्मा स्वरूप श्री सद्गुरू महामेघ कृपारूपी जीवन वर्षू लागला म्हणजे साधकाच्या अंतर्यामी नवजीवन संचारतं. आता काय होतं तर त्याच्या वासना विरून जाऊन त्याचं अंतःकरण अगदी निर्मळ होतं आणि मग तिथे स्वानुभवरूपी मोठं पीक येतं. सांगण्याचा हेतू असा की आत्मानुभव येण्यास साधकाची तळमळ हा प्रयत्न असणं जरुरीचंच आहे. नुसताच एकट्याने प्रयत्न केला तर होतं का? नाही. एके दिवशी एका बँकेमध्ये लॉकर ऑपरेट करण्यासाठी
एक जण जाणार होता आणि जाता जाता तो पानपट्टीवर उभा होता आणि तो जो पान तयार करून देणारा होता तो फार हुशार होता. तो फार देवाची भक्ती करायचा. सतत ते देवाला उदबत्ती वगैरे लावायची, आधी देवाला नमस्कार करायचा, एक पान तयार करायचं, ते कृष्णासाठी म्हणून ठेवायचं, देवतांसाठी ठेवायचं आणि मग बाकीचे गिऱ्हाईक जे जे येतील त्यांना पान विकायचं. आता हा जो लॉकर ऑपरेट करणारा माणूस होता तो तिथे थांबला. तो पान घेणार होता, पण हा पानपट्टीवाला म्हणाला, दादा एक थोडा वेळ थांबा, माझा आधी रोजचा म्हणजे नित्य नियम होऊ द्या, मग मी तुम्हाला पान देतो, फक्त 5 मिनिट लागतील मला. तर तो इतका नम्रपणे आणि इतक्या गोड आवाजात बोलला की तो लॉकर ऑपरेट करणारा निघालेला माणूस 5 मिनिट त्याच्यासाठी थांबला. त्याने बघितलं त्याचं कार्य काय आहे. पान लावलं, देवाला अर्पण केलं, उदबत्ती लावली वगैरे वगैरे. मग हा म्हणाला की अरे काय उपयोग आहे, तू तुझ्या प्रयत्नाने एवढं सगळं करतोय म्हणे, पानपट्टी उभी केलेली आहेस, तू तुझ्या खर्चाने सगळं करतोय, ते देवाला एक विडा ठेवण्याने तुला काय फायदा आहे. आता ते दोघं एकमेकांच्या माहितीतले होते. आता त्यालाही माहिती होतं की हा कुठे चालला. तर तो म्हणाला की दादा मला एक सांगा, तुम्ही मला म्हणाला होतात बँकेत जायचं आहे, लॉकर ऑपरेट करायचं आहे, कधी जाणार आहेत. म्हणे आजच. म्हणे इथून तिथेच चाललो म्हणे मी. अरे वा वा वा, बरं झालं म्हणे. मग तुम्ही लॉकरची चावी तर नक्की घेतली असेल ना. तो म्हणे म्हणजे काय, लॉकरच्या चावीशिवाय कसं लॉकर उघडू शकणार आहे. तो म्हणे का बरं नाही उघडणार, त्या बँकेवाल्यांकडे नसते का म्हणे चावी उघडण्यासाठी. अरे बाबा त्यांच्याकडे असते, पण आपली चावी लावल्याशिवाय त्यांची चावी लावण्याचा उपयोग काय, आणि त्यांची चावी नुसतीच लावली ना आपली नाही लावली तो उपयोग काय. तो पान विकणारा माणूस म्हणाला, भल्या माणसा, मी तुला तेच सांगतोय की नुसतीच साधना करणं किंवा आत्मानुभव येण्यास साधकाची फक्त तळमळ हा प्रयत्न असणं हे तर जरुरीचं आहेच आहे, परंतु त्याचबरोबर श्री सद्गुरूंची कृपा देखील तितकीच आवश्यक आहे. मी रोज जे एक विडा कृष्ण अर्पणमस्तू म्हणून भगवंताला अर्पण करतो, तर यामध्ये माझे प्रयत्नाबरोबर भगवंताची कृपाही असणं तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, हे ओंकार रूप श्री सद्गुरू मी तुम्हाला नमस्कार करतो. सत आणि चित यांनी बनलेला श्री गुरुरूप मेघ स्वानंद जीवनाची वृष्टी करू लागला म्हणजे मुमुक्षुरूपी मोर आनंदानं नाचू लागतात. तो भरून आलेला मेघ पाहिला म्हणजे सोहम ही भावना जागृत होते आणि अष्टसात्विक भाव त्यांच्या मनात भरून येतात. आपल्याच आनंदाच्या भरात नाचणारे हे मुमुक्षुरूपी मोर ज्ञानी होऊन जातात. चातकाच्या तोंडात एक थेंब पडला तरी त्याला पुरतो, त्याचप्रमाणे मुमुक्षूंना स्वानंदाचा अनुभव आला की ते कायमचे सुखी आणि निर्दोष होऊन जातात. श्री सद्गुरुरूपी मेघ जेव्हा वृष्टी करतात तेव्हा उत्तम आणि निर्मळ भूमी पाहतात. त्यांची वृष्टी एकदा सुरू झाली म्हणजे शिष्यरूप नदीला पूर येतो. शिष्याचं अंतःकरण परमानंदानं भरून जातं. त्या परमानंदाच्या पुरामध्ये देहबुद्धीचे विकल्प सगळेच्या सगळे वाहून जातात. मग स्वच्छ झालेला शिष्याचा जीव ब्रह्मसागराला जाऊन मिळतो. त्याचप्रमाणे वैराग्यानं शुद्ध केलेलं शिष्याचं अंतःकरण श्री गुरूंच्या कृपेनं मोठं संपन्न होतं आणि त्यामध्ये सुखाचा सुकाळ होतो. श्री गुरुकृपेच्या पर्जन्यधारा पडू लागल्या म्हणजे त्याबरोबर अनेक अवताररूपी गारा देखील पडतात. जेवढं कार्य तेवढा आकार घेऊन अवतार कार्य करतो आणि शेवटी विरून निराकाराला पोहोचतो. या पर्जन्याचा एखादा शिंतोडा जरी सहज एखाद्या जड जीवाच्या तोंडात पडला तरी तो संत बनतो. आता तात्पर्य काय, तर श्री गुरूंची कृपा ज्याच्यावर होते त्याला परमानंदाची प्राप्ती होते. अत्यंत वजनदार असा गुरु शब्दाचा अर्थ आहे, पण श्री गुरु स्वतः तरुण शिष्यालाही तारतो, इतका तो हलका आहे. आता
एखाद्याला कळणार नाही बरं का हलका आहे म्हणजे काय. हलका आहे म्हणजे अहंकार रहित आहे. नाथांचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे की जनार्दन स्वामी घोड्यावर बसून चालले असताना दत्तात्रयाचं दर्शन नाथ महाराजांना घडवून देणार होते आणि नाथ महाराज अनवाणी पळत पळत होते. तेव्हा जनार्दन स्वामी म्हणाले, नाथा तुला तर माझ्याही पेक्षा पुढे पळायचं आहे आणि नाही पळालास हे चापकाचे फटके लागवतो. याचा अर्थ काय तर सद्गुरू हे आपल्या शिष्याला आपल्यापेक्षा ज्ञानी बनवण्यात त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि नाथ महाराज म्हणतात की आनंद घन श्री सद्गुरू जनार्दन माझ्यावर प्रसन्न झाला आणि मला परमानंद रूप करून पावन केलं. त्यांनी मला आत्मज्ञान करून दिलं आणि अनेकात एक आणि एकात अनेक पाहायला शिकवलं. त्या अद्वैतातच भक्ती मार्गाला लावून दिलं आणि भगवंताची कथा वर्णन करणारं भागवत सांगण्यास मला पुढे केलं. इतर जपतपादी साधन करून जे साधणार नाही ते आत्मज्ञान भागवताच्या श्रवणानं साधतं. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता एकनाथी भागवत भजन भक्तिगीत रोहाळे पाळणे उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका.